पाणी औरंगाबाद शहरातील 3 दिवसाआड पाणी 40 वर्षापूर्वीची पाईपलाईन नवीन टाकून 40 वर्षाची जुनी पाईपलाईन नवीन टाकून मिळत कशी नाही मिळत कशी नाही रमाई योजनेची रक्कम आंबेडकरांचा भारतीय दलित प्रांतरचा भारतीय दलित प्रांतरचा 40 वर्षापूर्वीची जुनी पाईपलाईन नवीन टाकून रमाई योजनेची 5 लाख रक्कम 3 दिवसाआड शहराला पाणी 3 दिवसाआड शहराला पाणी मिळत कसे नाही मिळत कसे नाही मिळत कसे नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय दलित प्रांत महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन केले औरंगाबाद शहराला 3 दिवसाआड पाणी सोडण्यात यावं, परंतु आजपर्यंत खाली आश्वासनच दिली। 40 वर्षापूर्वी जी काही पाईपलाईन आहे, मग ती पाण्याची पाईपलाईन असेल, ड्रेनेजची पाईपलाईन असेल, ड्रेनेजचं पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये मिश्रण होऊन अनेक लोक बिमार पडत आहेत। आंबेडकर नगर या विभागाची घटना आहे। 2 दिवसापूर्वी 4 पेशंट आता दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत। या पाण्यामुळे त्यांना गॅस्ट्रो झालेला आहे आणि म्हणून हे महानगरपालिकेचं जे प्रशासन आहे, हे प्रशासन कोणाचं ऐकत नाही आणि म्हणूनच भारतीय दलित पॅंथरचा आज या ठिकाणी निदर्शन करून त्यांना निवेदन आम्ही देणार आहोत। जोपर्यंत या 40 वर्षापूर्वीची पाईपलाईन नवीन टाकून दिल्या जात नाही, तोपर्यंत भारतीय दलित पॅंथरचे हे आंदोलन चालू राहणार आहे। रमाई योजनेची आमची मागणी आहे की रमाई योजनेमध्ये 2,50,000 रुपये मिळतात, ते 5 लाख रुपये करण्यात यावं। अनेक विभागामध्ये गटार नाल्या साफ केलेल्या नाहीत, त्या साफ करून फवारणी करण्यात यावी। अशा या मागण्याचं निवेदन घेऊन आम्ही महानगरपालिकेवरती आयुक्तांना भेटण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहोत। आता तर काही आयुक्ताला कमीच नाही, आता भुमरे सरकार आले। आता भुमरे सरकारनं दिल्लीमधून डल्ला मारायचा आणि तो गल्ला इकडे जी श्रीकांतला द्यायचा, म्हणजे तुमच्या झोपडपट्ट्यांचे प्रश्न मिटतील। आणि म्हणूनच आम्ही भुमरे सरकारला निवडून आणलं। इम्तियाज जलील साहेबांना देशी दारूचे दुकानं बंद करण्याचं अनेक वेळेला प्रयोग केला, परंतु तो अनसक्सेस झाला। प्रस्थापित पुढाऱ्यांचे देशी दारूचे दुकान असल्यामुळे हटत नाहीत। अरे आमची मागणी आहे, पाणी तरी तुम्ही स्वच्छ आम्हाला पाजा। पाण्याशिवाय माणसाचं जगणं कठीण आहे आणि म्हणून आता हे भुमरे सरकार आहे, यांना मारावं दिल्लीमध्ये मोदीचा डल्ला आणि इकडे द्यावा श्रीकांतला तो गल्ला, तेव्हाच मिळेल आम्हाला औरंगाबाद शहरासाठी 3 दिवसाआड पाणी। प्रस्थापित पुढाऱ्यांची खऱ्या अर्थानं घोषणा होती 1 जानेवारी 2024ला प्रस्थापित पुढारी खासदार केंद्रामध्ये मंत्री असणाऱ्या नेत्यानं घोषणा केली होती 1 जानेवारीला 3 दिवसाआड पाणी या शहराला पुरवेल। अरे कुठे गेलं तुमचं आश्वासन, कुठे गेल्या तुमच्या घोषणा? नुसत्या निष्फळ घोषणा आहेत, म्हणून तुमच्या शब्दाला काही किंमत राहिलेली नाही। आणि म्हणून आता भुमरे सरकार आले, यांच्याकडनं आम्ही अपेक्षा करतो महानगरपालिकेला त्यांना गल्ला द्यावा आणि या गोरगरिबाला खऱ्या अर्थानं सुंदर पाणी या ठिकाणी पाजावा, ही भारतीय दलित पॅंथरची आमची मागणी आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे, असा इशाराही या प्रशासनाला या ठिकाणी मी देतो। त्याला दादा, पण सध्याचे जे खासदार आहेत
ते आप जायकवाडीचे आहेत, पैठण तालुक्यातले आहे, पैठण मतदारसंघाचं ते नेतृत्व करतात। छत्रपती संभाजीनगरला पाणी पुरवठा जायकवाडीतून होतो म्हणजे पैठणमधून होतो, याकडे आपण कसं बघतो? आणि त्यांनी आश्वासन दिले का सगळ्यात पहिले मी पाण्याच्या प्रश्नाला महत्त्व देणार, आणि म्हणूनच आपण भुमरे सरकार म्हणतो ना, त्यांना खऱ्या अर्थानं आम्हाला सुस्वच्छ असं औरंगाबाद शहराला पाणी द्यावा। कारण तुमचा मतदारसंघच पैठण आहे, जायकवाडी तिथे आहे, तिथून तुम्ही वाल खोलला की सर्व वसाहतीमध्ये या संभाजीनगरमध्ये या औरंगाबादमध्ये सुस्वच्छ असं पाणी आम्हाला मिळणार आहे। आणि म्हणून त्यांच्याकडनं आम्ही अपेक्षा करतो त्यांना दिल्लीमध्ये माराव, मोदीचा गल्ला, आणि इकडे श्रीकांतजी जे आहेत आयुक्त यांना द्यावा तो गल्ला, तेव्हाच मिळेल खऱ्या अर्थानं आम्हाला पियाला सुंदर पाणी, तेव्हाच पाणथर थांबणार आहे। अगर कभी तुम्हारी मांग पूरी नहीं हुई तो अगला कदम क्या रहेगा? मोर्चा निकालेंगे, रस्ता रोको करेंगे, लोकशाही मार्गाने सर्व आंदोलन जे आहेत त्या पद्धतीने आम्ही करणार आहोत। धन्यवाद। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।